नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी जगदीश राठोड आपले यूट्यूब चॅनल सर्व योजना यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या अजून परत एकदा स्वागत। मित्रांनो, खरीप हंगाम 2023 या कालावधीत अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे काही जिल्ह्यातील शेती पिकांच्या मोठ्या प्रमाणात नासाडी झालेली होती। तर असे असताना आता राज्य शासनाने या 15 जिल्ह्यातील 22,34,934 शेतकऱ्यांसाठी अतिवृष्टी नुकसान भरपाईचे तब्बल 2,443 कोटी 22 लाख रुपयांची रक्कम मंजूर केली आहे। आणि मित्रांनो, ही निधी या 15 जिल्ह्यातील 22,34,934 शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 2 या 3 दिवसात हेक्टरी 22,500 रुपये ते 27,000 रुपये प्रमाणे वाटप केली जाणार आहे। तर मित्रांनो, हे 15 जिल्हे कोणकोणते आहे आणि एका जिल्ह्यासाठी किती रक्कम मंजूर करण्यात आली आहे याबद्दलची सविस्तर अपडेट आपण हा व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही जर आमचे यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तो चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, साइडला नोटिफिकेशन बेल आहे त्याला नक्की प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा पण नवीन असे अपडेट घेऊन येणार यांची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। चला मित्रांनो, आता व्हिडिओ सुरू करूया। शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता 29 फेब्रुवारी 2024 रोजी एक शासन निर्णय जी.आर. निर्गमित करण्यात आला होता। आणि मित्रांनो, या शासन निर्णयाच्या माध्यमातून राज्यातील या 15 जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईची रक्कम जमा केली जाणार आहे। मित्रांनो, शासन निर्णय आल्यानंतर 15 दिवसात ही रक्कम वाटप केली जाते। तर मित्रांनो, शासन निर्णय यायला 15 दिवस झालेले आहे, म्हणजे तुमच्या बँक खात्यामध्ये 2 या 3 दिवसात 100% अतिवृष्टी नुकसान भरपाईची रक्कम जमा केली जाणार आहे। तर मित्रांनो, आपण या ठिकाणी अतिवृष्टी नुकसान भरपाई पात्र जिल्हे बघू शकतात। मित्रांनो, पहिला जिल्हा बघा, नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 248 कोटी 6 लाख रुपये मंजूर झाले आहे। तर मित्रांनो, धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 86 कोटी 43 लाख रुपये मंजूर झाले आहे। तर मित्रांनो, नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 67 कोटी 85 लाख रुपये मंजूर झाले आहे। तर मित्रांनो, जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 133 कोटी 19 लाख रुपये मंजूर झाले आहे। तर मित्रांनो, बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 97 कोटी 30 लाख रुपये मंजूर झाले आहे। तर मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 117 कोटी 55 लाख रुपये मंजूर झाले आहे। आणि मित्रांनो, जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 381 कोटी 21 लाख रुपये मंजूर झाले आहे। तर मित्रांनो, बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 129 कोटी 31 लाख रुपये मंजूर झाले आहे। आणि मित्रांनो, लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 39 कोटी 55 लाख रुपये मंजूर झाले आहे। तर मित्रांनो, धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 208 कोटी 80 लाख रुपये मंजूर झाले आहे। आणि मित्रांनो, पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 161 कोटी 20 लाख रुपये मंजूर झाले आहे। तर मित्रांनो, सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 689 कोटी रुपये मंजूर झाले आहे। आणि मित्रांनो, सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 40 कोटी 23 लाख रुपये मंजूर झाले आहे। तर मित्रांनो, कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 76 कोटी 42 हजार रुपयांची रक्कम मंजूर करण्यात आली आहे। आणि मित्रांनो, सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 31 कोटी 89 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे राज्यातील या 15 जिल्ह्यातील 22,34,934 शेतकऱ्यांसाठी अतिवृष्टी नुकसान भरपाईचे तब्बल 2,443 कोटी 22 लाख रुपयांची निधी मंजूर करण्यात आली आहे। आणि मित्रांनो, ही रक्कम राज्यातील या 15 जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 2 या 3 दिवसात 100% जमा केली जाणार आहे। मित्रांनो, जर तुम्ही देखील या 15 जिल्ह्यातील शेतकरी असाल तर ही आनंदाची बातमी तुमच्यासाठी आहे। मित्रांनो, या 15 जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हेक्टरी 22,500 रुपये ते 27,000 रुपये प्रमाणे निधी वाटप केली जाणार आहे। मित्रांनो, अशा प्रकारे ही काही छोटीशी अपडेट होती। जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा। चला मित्रांनो, भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।